मित्रांनो, मानवी जीवनातील सर्वात मोठा आणि गूढ प्रश्न कोणता असेल तर तो म्हणजे नशीब. आपण अनेकदा पाहतो की एखादा माणूस रात्रंदिवस अपार कष्ट करतो, प्रामाणिकपणे जगतो, तरीही त्याच्या वाट्याला केवळ दुःख आणि अपयशच येते. तर दुसरीकडे काही लोक कोणतेही विशेष प्रयत्न न करताही सुखाच्या शिखरावर पोहोचतात. असे का होते? जेव्हा अचानक एखादे मोठे संकट कोसळते, एखादा असाध्य आजार चढतो किंवा जवळच्या व्यक्तीचा अकाली मृत्यू होतो, तेव्हा माणसाच्या तोंडून हतबलतेने एकच वाक्य बाहेर पडते, माझ्या नशिबात हेच लिहिले होते. पण खरोखरच नशीब म्हणजे काय? ते कोणी लिहिले आहे? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, काय आपण हे नशीब बदलू शकतो? आज आपण हिंदू शास्त्रांच्या, वेदांच्या आणि संतांच्या साहित्याच्या आधारे या प्रश्नांच्या अगदी मुळापर्यंत जाणार आहोत. आजचा हा विषय अत्यंत गंभीर आणि डोळे उघडणारा आहे, त्यामुळे हा भाग शेवटपर्यंत नक्की ऐका. जर तुम्ही ज्ञानामृत सार चॅनलला अद्याप सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा, कारण अशीच दिव्य आणि सखोल माहिती आपण नेहमीच घेऊन येत असतो. नशीब कसे काम करते हे समजून घेण्यासाठी आपल्याला भगवद्गीता आणि वेदांतामध्ये सांगितलेला कर्म सिद्धांत समजून घ्यावा लागेल. शास्त्रांनुसार कर्माचे 3 मुख्य प्रकार आहेत: संचित कर्म, प्रारब्ध कर्म आणि क्रियमाण किंवा आगामी कर्म. हे समजून घेण्यासाठी आपण एका धनुष्यबाणाचे उदाहरण घेऊया. संचित कर्म म्हणजे तुमच्या पाठीवरील भात्यात असलेले हजारो बाण. हे बाण म्हणजे तुम्ही गेल्या लाखो जन्मान केलेली बरी वाईट कर्मे आहेत. यातील सर्व कर्मांचे फळ एकाच जन्मात भोगणे शक्य नसते. त्यामुळे निसर्ग किंवा ईश्वर या भात्यातील मुठभर बाण निवडतो आणि ते तुम्हाला या जन्मात भोगण्यासाठी देतो. यालाच प्रारब्ध कर्म किंवा नशीब म्हणतात. प्रारब्ध म्हणजे तो बाण जो धनुष्यातून आधीच सुटला आहे, तो आता हवेत आहे आणि त्याच्या लक्ष्याकडे वेगाने झेपावत आहे. आणि क्रियमाण कर्म म्हणजे सध्या तुमच्या हातात असलेले धनुष्य आणि बाण, ज्याचा वापर करून तुम्ही तुमचे भविष्य घडवू शकता. आता खरा प्रश्न हा आहे की जो बाण धनुष्यातून सुटला आहे, प्रारब्ध, तो लक्ष्याला म्हणजेच तुम्हाला भेदण्यापासून रोखता येऊ शकतो का? सामान्य माणसाच्या बुद्धीनुसार सुटलेला बाण परत घेता येत नाही. पण इथेच शास्त्रांमधील एक अत्यंत गूढ रहस्य दडलेले आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये या कर्मसिद्धांताचे अतिशय सुंदर आणि मर्मभेदक वर्णन केले आहे. माऊली सांगतात की प्रारब्ध हे अटळ आहे हे खरे, परंतु जेव्हा माणूस ईश्वराला संपूर्णपणे शरण जातो तेव्हा ईश्वर त्या सुटलेल्या बाणाला हवेतच नष्ट करू शकतो किंवा त्या बाणाची दिशा बदलू शकतो. विचार करा, तुमच्या दिशेने एक विषारी बाण म्हणजेच एखादे मोठे संकट किंवा मृत्यू वेगाने येत आहे. तुमच्या हातात काहीच नाही, पण जर तुम्ही खऱ्या भक्तीने ईश्वराचा धावा केला तर परमेश्वर तुमच्या आणि त्या बाणाच्या मध्ये आपले सुदर्शन चक्र किंवा कृपेचे कवच उभे करतो. बाण तर येतोच, कारण कर्माचा नियम मोडता येत नाही, पण तो बाण तुम्हाला न लागता ईश्वराच्या कवचाला आदळून खाली पडतो. कर्माचा नियमही पाळला जातो आणि भक्ताचे रक्षणही होते. हे कसे घडते हे समजून घेण्यासाठी आपल्याला श्री गुरुचरित्र या सिद्ध आणि जागृत ग्रंथातील एक अत्यंत अंगावर काटा आणणारा प्रसंग पाहावा लागेल. ही घटना वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की सद्गुरूंची ताकद ब्रह्मदेवाच्या लेखणीपेक्षाही कितीतरी पटीने मोठी असते. मित्रांनो, ज्ञानामृत सारच्या श्रोत्यांसाठी आता मी श्री गुरुचरित्राच्या 39व्या अध्यायातील एक असा प्रसंग सांगणार आहे जो साक्षात नशिबाशी दिलेली झुंज आहे. गाणगापूर या पावन क्षेत्रात श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज वास्तव्य करत असतानाची ही घटना आहे. सोमनाथ नावाचा एक ब्राह्मण होता आणि त्याची पत्नी, जिचे नाव होते गंगा. गंगा ही अत्यंत सुशील, धार्मिक आणि पतिव्रता स्त्री होती. परंतु तिच्या आयुष्यात एक महाभयंकर दुःख होते. तिचे वय 60 वर्षांच्या पुढे गेले होते, पण तिला अद्याप संतान प्राप्ती झाली नव्हती. त्या काळात वंध्यत्व हा मोठा शाप मानला जायचा. समाजात लोक तिला अपशकुनी मानून तिच्या तोंडावर दरवाजा लावत असत. सण समारंभात तिला बोलावले जात नसे. तिच्या मातृत्वाची लालसा इतकी प्रबळ होती की ती रात्रंदिवस रडत असे. तिने सर्व वैद्यकीय उपाय केले, अनेक व्रतवैकल्य केली, पण पदरी निराशाच पडली. शेवटी ती वैतागून गाणगापूरला आली आणि तेथील पवित्र औदुंबर वृक्षाखाली बसून तिने अन्नपाणी त्याग करून कठोर तपश्चर्या सुरू केली. तिचे दुःख इतके मोठे होते की औदुंबराची पानेही तिच्या अश्रूंनी भिजत होती. सलग अनेक दिवस ती उपाशी पोटी त्या औदुंबराखाली
दत्त दत्त असा धावा करत होती. तिची ती आर्त हाक, तिचे ते मातृत्वासाठी तळमळणारे हृदय साक्षात करुणासागर श्री नृसिंह सरस्वतींच्या हृदयाला भेडले. एक दिवस प्रत्यक्ष स्वामी महाराज त्या औदुंबर वृक्षाजवळ आले. त्यांनी अत्यंत वात्सल्याने त्या वृद्ध स्त्रीला विचारले, माते, तू इतका कठोर उपवास का करत आहेस? तुझी काय इच्छा आहे? स्वामींच्या त्या प्रेमळ साधेने त्या स्त्रीच्या दुःखाचा बांध फुटला. ती स्वामींच्या चरणांवर कोसळली आणि हुंदके देत म्हणाली, महाराज, मला सर्व काही दिले, पण मातृत्व दिले नाही. लोक मला वांझ म्हणतात, अपशकुनी म्हणतात. हे दुःख मला आता सहन होत नाही. मला फक्त एक बाळ हवे आहे. स्वामींनी आपले डोळे मिटले आणि आपल्या दिव्य दृष्टीने तिचे संचित आणि प्रारब्ध पाहिले. जे दृश्य स्वामींनी पाहिले ते कोणत्याही सामान्य माणसाला हतबल करणारे होते. कारण त्या स्त्रीच्या नशिबात या जन्मातच काय, तर पुढील सलग 7 जन्मांपर्यंत संतान योग लिहिलाच नव्हता. ब्रह्मदेवाने तिच्या कपाळावर जो लेख लिहिला होता तो एकदम स्पष्ट होता. 7 जन्म वंध्या, 7 जन्म वांझ. स्वामींनी डोळे उघडले आणि तिला सांगितले, माते, तुझ्या प्रारब्धात 7 जन्म तरी संतती नाही. तू या मोहातून बाहेर पड आणि ईश्वराची भक्ती कर. पण ती स्त्री ठाम होती. ती म्हणाली, महाराज, मी ऐकले आहे की सद्गुरूंच्या कृपेने अशक्यही शक्य होते. जर माझ्या नशिबातच सर्व काही असते तर मी तुमच्या चरणी का आले असते? आता तुम्हीच माझे मायबाप आहात. माझे नशीब तुम्हालाच बदलावे लागेल. मित्रांनो, हा तो क्षण होता जिथे भक्ताच्या विश्वासाने कर्माच्या नियमाला थेट आव्हान दिले होते. श्री नृसिंह सरस्वतींना तिच्या या अढळ श्रद्धेचा पान्हा फुटला. त्यांनी ठरवले की आता या भक्तासाठी निसर्गाचा नियम बदलावा लागेल. स्वामींनी तिला आशीर्वाद दिला आणि म्हणाले, जा, याच औदुंबर वृक्षाची नित्य सेवा कर. तुला नक्कीच पुत्रप्राप्ती होईल. साक्षात परब्रह्म असलेल्या स्वामींनी तिच्या प्रारब्धाचा तो कोरा कागद आपल्या कृपेने भरून काढला. आणि चमत्कार असा झाला की वयाच्या 60व्या वर्षी जिच्या नशिबात 7 जन्मसंतती नव्हती, त्या स्त्रीला स्वामींच्या आशीर्वादाने एका अतिशय सुंदर आणि तेजस्वी पुत्राची प्राप्ती झाली. हा प्रसंग सिद्ध करतो की प्रारब्ध कितीही कठीण असू दे, सद्गुरूंच्या कृपादृष्टीपुढे ते टिकू शकत नाही. पण इथे एक मोठा तात्विक प्रश्न निर्माण होतो. जर कर्माचा नियम अटळ आहे, जर ब्रह्मदेवाने लिहिलेला लेख मोडता येत नाही, तर मग सद्गुरू किंवा ईश्वर हे नशीब बदलतात कसे? काय ते निसर्गाचे नियम मोडतात? नाही. ईश्वर कधीही स्वतःचे नियम स्वतः मोडत नाही. यामागे एक अत्यंत गूढ आध्यात्मिक विज्ञान आहे. जेव्हा एखादा महापुरुष किंवा सद्गुरू एखाद्या भक्ताचे मोठे संकट दूर करतात, तेव्हा ते संकट हवेत विरघळून जात नाही. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ कर्मानुसार कर्माची फळे कोणाला तरी भोगावीच लागतात. जेव्हा सद्गुरू भक्ताचे प्रारब्ध बदलतात, तेव्हा ते भक्ताचे ते वाईट कर्म स्वतःवर ओढवून घेतात. ते आपल्या तपाच्या सामर्थ्याने भक्ताचे दुःख शोषून घेतात आणि त्या बदल्यात आपले पुण्य भक्ताला देतात. हे म्हणजे एखाद्या गरीब माणसाचे करोडो रुपयांचे कर्ज एका श्रीमंत राजाने स्वतःच्या खिशातून फेडण्यासारखे आहे. कर्ज तर फेडले गेले, बँकेचा नियम पाळला गेला, पण तो गरिबाने नाही तर राजाने फेडला. हे सत्य अधिक स्पष्टपणे समजून घेण्यासाठी आपल्याला शिर्डीच्या साईबाबांच्या श्री साई सच्चरित्रातील एका अत्यंत हृदयद्रावक घटनेकडे वळावे लागेल. मित्रांनो, साईबाबा हे साक्षात ईश्वराचा अवतार होते, पण तरीही त्यांनी कर्मसिद्धांताचा नेहमीच आदर केला. बाबा नेहमी म्हणायचे, कर्माचे फळ भोगावेच लागते. पण जेव्हा त्यांच्या लाडक्या भक्तांच्या जीवावर बेतायचे, तेव्हा बाबा स्वतः यमराजासमोर उभे राहायचे. शिर्डीमध्ये तात्या कोते पाटील नावाचा बाबांचा एक अत्यंत लाडका भक्त होता. तात्या बाबांना मामा म्हणायचा. बाबा आणि तात्याचे नाते अगदी सख्या मामा भाच्यासारखे होते. साल 1918 उजाडले. त्या वर्षी दसऱ्याच्या सुमारास तात्या पाटील अचानक गंभीर आजारी पडला. त्याला भयंकर ताप आला आणि त्याची प्रकृती खालावत गेली. त्याचवेळी शिर्डीतील आणखी एक भक्त रामचंद्र पाटील यांना एका रात्री दृष्टांत झाला. त्यांनी पाहिले की तात्याच्या डोक्यावर साक्षात मृत्यूची छाया घेरट्ट्या घालत आहे आणि तो येत्या विजयादशमीच्या दसऱ्याच्या दिवशी मरण पावणार आहे.
हे तात्याचे अटळ प्रारब्ध होते. त्याच्या आयुष्याची दोरी संपत आली होती. ही बातमी जेव्हा साईबाबांना समजली तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक गंभीर भाव उमटला. त्यांनी ठरवले की तात्याला वाचवायचे. तात्याची मृत्यूची वेळ जवळ येत होती, पण मृत्यूला एक जीव हवा होता. हा निसर्गाचा नियम होता. तेव्हा साईबाबांनी एक असा निर्णय घेतला जो केवळ एखादा साक्षात देवच घेऊ शकतो. बाबांनी तात्याचा तो भयंकर आजार आणि त्याचे मरण स्वतःवर ओढवून घेतले. जसा जसा दसरा जवळ येऊ लागला तसा तसा तात्याचा ताप कमी होऊ लागला आणि इकडे साईबाबांचे शरीर तापाने फणफणू लागले. तात्या मृत्यूच्या दाढेतून हळूहळू बाहेर येऊ लागला आणि बाबा वेगाने मृत्यूच्या दिशेने जाऊ लागले. 15 ऑक्टोबर 1918 विजयादशमीचा तो दिवस. ज्या दिवशी तात्याचे प्राण जाणार होते त्या दिवशी तात्या पूर्णपणे बरा होऊन उठून बसला. त्याचे प्रारब्ध पुसले गेले होते. पण त्या बदल्यात दुपारी 2:30 वाजता शिर्डीच्या त्या द्वारकामाईत साक्षात परब्रह्म असलेल्या साईबाबांनी स्वतःचा देह ठेवला. त्यांनी तात्याचे मरण स्वतः स्वीकारले आणि त्याला जीवनदान दिले. मित्रांनो, नशीब असे बदलले जाते. सद्गुरू स्वतःच्या प्राणांची आहुती देऊन आपल्या भक्तांचे प्रारब्ध नष्ट करतात. या घटनेची नोंद साई सच्चरित्रात सुवर्णाक्षरांनी लिहिलेली आहे. आता आपण विचार करूया की आपण तर सामान्य माणसे आहोत. आपल्या आयुष्यात जेव्हा संकटे येतात, जेव्हा नशीब पाठ फिरवते, तेव्हा आपण काय करावे? आपण निराश होऊन बसावे का? यावर जगद्गुरू संत तुकाराम महाराज एका अभंगात अत्यंत मार्मिक उत्तर देतात. तुकोबाराय म्हणतात, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. या ओळीचा अर्थ अनेकांनी चुकीचा घेतला आहे. लोकांना वाटते की तुकाराम महाराज निष्क्रिय राहून नशिबावर अवलंबून राहायला सांगत आहेत, पण तसे अजिबात नाही. तुकोबाराय सांगत आहेत की हे ईश्वरा, तू जे प्रारब्ध माझ्या वाट्याला दिले आहेस त्याचा मी आनंदाने स्वीकार करतो. मी रडत बसणार नाही. हा स्वीकार हेच संकटावरचे सर्वात मोठे औषध आहे. जेव्हा तुम्ही संकटाला हसत मुखाने सामोरे जाता आणि म्हणतात की हरीची इच्छा, तेव्हा त्या संकटाचा मानसिक त्रास निम्म्याहून कमी होतो. तुम्ही तुमचे कर्म करत राहा, पण फळाची चिंता ईश्वरावर सोडून द्या. हाच खऱ्या अर्थाने कर्मयोग आहे. काही लोक विचारतात, जर सर्व काही नशिबात आधीच लिहिले असेल तर मग प्रयत्न कशाला करायचा? हा एक अत्यंत चुकीचा विचार आहे. ज्योतिषशास्त्र आणि वेदांत स्पष्टपणे सांगतात की प्रारब्ध आणि पुरुषार्थ हे रथाच्या 2 चाकांसारखे आहेत. एक चाक जरी निखळले तरी जीवनाचा रथ पुढे जाऊ शकत नाही. तुमचे आजचे क्रियामाण कर्म म्हणजे प्रयत्न उद्याचे तुमचे नशीब म्हणजे प्रारब्ध बनणार आहे. समजा तुमच्या नशिबात एक मोठा खड्डा पडणे लिहिलेले आहे. जर तुम्ही काहीच केले नाही तर तुम्ही त्या खड्ड्यात पडून हातपाय मोडून घ्याल. पण जर तुम्ही पुरुषार्थ केला, सावधगिरी बाळगली आणि डोळे उघडून चाललात तर खड्डा तर तिथेच असेल, कारण ते प्रारब्ध आहे, पण तुम्ही त्यावरून अलगद उडी मारून पुढे जाऊ शकाल. प्रयत्नांमुळे संकटाची तीव्रता कमी होते. म्हणूनच भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला तू नशिबावर अवलंबून न राहता युद्ध कर असा स्पष्ट आदेश देतात. आपल्या शास्त्रांमध्ये प्रारब्ध नष्ट करण्याचा आणखी एक अत्यंत सोपा आणि प्रभावी मार्ग सांगितला आहे. तो म्हणजे नामस्मरण. संत एकनाथ महाराज सांगतात की ज्याप्रमाणे एक छोटीशी ठिणगी कापसाच्या महाकाय पर्वताला काही क्षणात जाळून खाक करू शकते, त्याचप्रमाणे ईश्वराच्या नामाची एक ठिणगी तुमच्या लाखो जन्मांच्या संचित आणि प्रारब्ध कर्मांना जाळून भस्मसात करू शकते. जेव्हा तुम्ही रामकृष्ण हरी, ओम नमः शिवाय किंवा श्री स्वामी समर्थ यांसारख्या मंत्रांचा अखंड जप करता, तेव्हा तुमच्या सभोवताली एक सकारात्मक ऊर्जेचे ऑरा, शक्तिशाली कवच निर्माण होते. जेव्हा वाईट प्रारब्धाचा आघात होतो तेव्हा हे नामस्मरणाचे कवच त्या आघाताला शोषून घेते. तुम्हाला जाणवेल की जे संकट तुम्हाला पूर्णपणे उद्ध्वस्त करणार होते ते केवळ एका हलक्याशा झटक्यात निघून गेले. हा अनुभव अनेक भक्तांनी घेतला आहे. म्हणून नशिबाला दोष देण्याऐवजी आपला वेळ ईश्वराच्या नामस्मरणात आणि सत्कर्मात व्यतीत करणे हाच सर्वात मोठा शहाणपणा आहे. मित्रांनो, संपूर्ण शास्त्रांचा आणि संतांच्या साहित्याचा सार काढला तर एक गोष्ट स्पष्ट होते. नशीब हे कोडे नसून ती एक शाळा आहे. आपल्या मागील कर्मांची फळे आपल्याला शुद्ध करण्यासाठी, आपला अहंकार नष्ट करण्यासाठीच आपल्या वाट्याला येतात.
जेव्हा दुःखाचा प्रसंग येतो तेव्हा तो परमेश्वराचा न्याय आहे असे समजून स्वीकारा आणि जेव्हा सुख येते तेव्हा ती ईश्वराची कृपा आहे असे मानून नम्र रहा. सद्गुरूंची प्राप्ती आणि ईश्वराची अखंड भक्ती या दोनच गोष्टी आहेत ज्या ब्रह्मदेवाचा लेख पुसण्याची ताकद ठेवतात. तुम्ही तुमची सत्कर्मे करत राहा, कोणाचेही वाईट चिंतू नका, कारण आज तुम्ही जे पेराल तेच उद्या नशीब म्हणून तुमच्या समोर उभे राहणार आहे. मला खात्री आहे की आजच्या या माहितीने तुमच्या मनात नशिबाविषयी असलेले अनेक गैरसमज दूर झाले असतील आणि तुम्हाला एक नवीन ऊर्जा मिळाली असेल. जर तुम्हाला ज्ञानामृत सारचा हा भाग आवडला असेल आणि यातील कथांनी तुमच्या हृदयाला स्पर्श केला असेल तर कृपया हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत आणि व्हॉट्सॲप ग्रुप्सवर नक्की शेअर करा, कारण कोणास ठाऊक तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या निराशेच्या गर्तेत बुडालेल्या माणसाला जीवन जगण्याची नवीन उमेद मिळेल. असेच अत्यंत सखोल, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रांवर आधारित व्हिडिओ पाहण्यासाठी ज्ञानामृत सार या आपल्या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमचे अनुभव मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आपण पुन्हा भेटूया अशाच एका दिव्य आणि गूढ विषयावर प्रकाश टाकण्यासाठी. तोपर्यंत ईश्वराचे स्मरण करत रहा, आनंदी रहा. रामकृष्ण हरी.